सोशल मीडिया तशी आभासी दुनिया झाली. ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, या सगळ्यावर मी बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओ पाहत असताना इतरांच्या व्हिडिओ सुद्धा मी नजर टाकत असतो. बरेच वेगळ्या विषयावर सध्या एक समाजमन बनवतात आणि कोणीतरी कुणाला टार्गेट करतोय, कोणतरी काहीतरी बरळतोय. काही व्हिडिओ व्हायरल्स होतात, काही लोक टार्गेट करतायत जाणीवपूर्वक धर्माच्या नावावर. कोण म्हणतं तिन्ही खान आता का मुख गिळून गप्प बसत नाहीत. कोण म्हणतं हेच देशाचे शत्रू आहेत, यांना पाकिस्तानमध्ये पाठवा. ट्विटरवर वेगळाच ट्रेंड सुरू असतो. फेसबुकवर जगभरातलं किंवा देशभरातलं, महाराष्ट्रातलं वेगळ्या गोष्टी त्या सुद्धा न्यूज स्वरूपात किंवा इतर ट्रेंडिंग विषयामध्ये सर्चेबल असतात. इंस्टाग्रामवर वेगळे रील्स असतील किंवा वेगळे विषय सुद्धा हाताळले जातात. कोणतरी मुलगी दारू काय पिते, रस्त्यावर नाटकं काय करते, त्याच्या बातम्या केल्या जातात. कोणतरी एखादी मुलगी, एखादा ग्राहक बँकेमध्ये आला, ती हिंदीत बोलते, तो म्हणतो मराठीत बोलतो, महाराष्ट्रात राहते, ती मराठी बोलायला तयार नसते, हा हिंदी बोलायला तयार नसतो. वाद होतात, चर्चा होते. राज्याच्या प्रमुख विषयावर काही मुद्दे गाजतात, काही मुद्दे एखाद्या नेत्याने काहीतरी बेताल वक्तव्य केलेलं असतं. स्वतःतली देशभक्ती दाखवण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी किंवा स्वतःच्या नेत्याचा उदो करण्यासाठी मोर्चे काढतात. आणि ज्या रॅलीमध्ये, ज्या मोर्चामध्ये भारतीय तिरंगा घेऊन मोर्चा काढतात, एखादा नेता त्याच तिरंग्याने स्वतःच तोंड पुसतो. अशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. कुणी वेगळा पेहराव केला. काल तर मी एका फेसबुकला व्हिडिओ पाहिला. म्हणजे लोक काय कल्पना शक्तीवर काय करतील काही सांगता येत नाही. म्हणे इतके दिवस महिला प्रेग्नंट होत्या, आता पुरुष सुद्धा प्रेग्नंट होऊ शकतो. आता ह्या काय, म्हणजे अशा बातम्या सुद्धा केल्या जातात. कधी सेक्सवर बोललं जातं, कधी एज्युकेशनवर बोललं जातं, कधी तशा संदर्भात व्हिडिओ शेअर होतात. काल तर मला आश्चर्य वाटलं. याच्या अगोदर पाहिलं 2 मुलींनी लग्न केलं. अरे काय धंदा आहे. दोघीत मिळून एक तरी नवरा करायचा ना. त्या मुलाच्या वाट्याला येणारी मुलगी तुम्ही दोघींनी जर असं केलं. पण ट्रेंड होतोय. मागच्या काही वर्षापूर्वी तृतीय पंथासोबतच एक जणांनी लग्न केलं. कधी काय गोष्टी व्हायरल होतील सांगता येत नाही. अरे पण त्या आयुष्याचं काय काय चाललंय आमच्या समाजामध्ये. सोशल मीडियामुळं काल मी एक बातमी इंस्टाग्रामला वाचली, मला एक जणांना पाठवली सुद्धा होती. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता, महिला लेडीज लाईव्ह करत होती, लाईव्ह बोलत होती एका ठिकाणी. ती तिच्या ओळखीच्या शहरात, गावात असेल, तिच्या ओळखीचाच असेल. एक जण आला, लाईव्ह व्हिडिओ मध्ये तिला गोळ्या घातल्या. म्हणजे आणि हे व्हायरल कंटेंट आहे. हे चाललंय सध्या समाजामध्ये. ट्विटर जर काढून बघितलं तुम्ही, एका बाजूला भारत माता की जय आहे, दुसऱ्या बाजूला सरकार कसं ग्रेट आहे हे सांगण्यासाठी अंधभक्त नाकीनऊ आले. आणि एक तिसरी बाजू आहे, त्याच्यामध्ये सरकारमधलाच काल जो मंत्री त्या सुफिया कुरेशींबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं, म्हणजे भारतीय महिला सैनिकी अधिकारीला, जी फक्त धर्मानं मुस्लिम आहे, पाकिस्तानची बहीण म्हणून टाकली तिला. का?
मोदीचं आणि त्यांच्या ह्याचं कौतुक करायचंय. मी इथं राजकारण आणत नाहीये. पण ती व्हिडिओ किती व्हायरल झाली. एका व्यक्तीची व्हिडिओ 7-7, 8-8 लाख लोकांनी पाहिली. म्हणजे तो माणूस बोलून गेला एकदा, करोडो वेळेस ती व्हिडिओ लोकांनी परत ती सगळ्यांपर्यंत पाठवली. ट्रेंडिंग काय चाललंय? पाकिस्तानला नेस्तानाबूत केलं पाहिजे का? बिलकुल केलं पाहिजे. शत्रू आहे. आमचे 26 लोक काही दिवसापूर्वीच मारले. पण पाकिस्तानच्या बाजूने सगळे देश आहेत हे सांगणारे काही लोक आहेत. भारताच्या बाजूने कुणी नाही हे सांगणारा एक सुद्धा माणूस तिथं मिळत नाही. अंधभक्तांची एक टोळी आहे. ती त्यांच्या पद्धतीने सरकार धार्जिनं काम करते. सरकार विरोधी एक टोळी आहे. जे सरकार कसं चुकीचं काम करते हे त्याच्यातून मांडलं जातं. पण त्या सोशल मीडियाच्या नादामध्ये तुमचं वैयक्तिक जीवन वैयक्तिक राहिलेलं नाही. तुम्ही कधीही सार्वजनिक होत असता. माग काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक तोत्रा आहे बघा सत्ताधारी पक्षाचा. नग्न अवस्थेमधला त्याचा व्हिडिओ लीक झाला. शेवटी रूम मधल्याच व्यक्तीने केला असेल. एक तर तो माणूस पाल बनवून त्या रूम मध्ये असेल, किंवा त्या महिलेच्या वतीनं कुणी शूट केली असेल, किंवा त्या हॉटेलच्या रूम मध्ये ह्यांनी कॅमेरा सेट केला असेल, किंवा त्या बाईनं ह्यांना सगळ्यांना ट्रॅप मध्ये पकडायचं होतं म्हणून केलं असेल. काय असेल माहित नाही. परंतु नेते किती स्त्रीलंपट असतात हे त्याच्यातून कळालंच की. सांगायचा मुद्दा असा, सोशल मीडिया आभासी दुनिया आहे. तुमचे माझे जवळचे मित्र बोटावर मोजणे इतके असतात आपल्याला कनेक्ट. उर्वरित महाराष्ट्रातले ज्यांचा तुमचा माझा कधी काही संबंध नसतो, येत नसतो, तेही कधी गाव सोडत नाहीत, आपण पण कधी सोडत नाहीत. पण तरी सुद्धा व्हिडिओ सगळ्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह असतात. ही पाहणारी मंडळी आहे का हो? याच सोशल मीडियाचा जर बारकाईने विचार करायचं म्हटलं, प्रबोधनाचं माध्यम म्हणून वापरता येऊ शकत नाही. लहान लहान मुलं या सध्याच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये वेगळ्या वेगळ्या गेमच्या अत्यंत आहारी गेलेले आहेत. मग त्यांना जेवण कळत नाही, कुठं राहायचं जायचं काही कळत नाही. पूर्ण त्या गेम मध्ये व्यसन लागलंय, व्यसन. बरेच जण त्या पबजी वगैरे अशा गेम मध्ये तर सुसाईड केलंय. मग हे सगळं याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जन्माला आलं. त्याच्यावर लोकांना चांगलं प्रबोधन होऊ शकत नाही. महापुरुषांची विचारधारा असेल किंवा अजून समाज सुधारकांचं असेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी, राजकीय घडामोडीविषयी चांगल्या गोष्टी मांडल्या पाहिजेत ना. ते पुढे आलं पाहिजे, ते लोकांना कळलं पाहिजे. पण लोक नको त्या गोष्टीच्या पाठीमागे एवढंच वैरा सध्या पळत आहेत की खरं काय आणि खोटं काय कळायला मार्ग नाही. मला एवढंच जाता जाता सांगायचंय, सोशल मीडिया आभासी दुनिया असली तरी तुम्ही त्याच्यामध्ये सेट होण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी शिकून घ्या आणि टॉपला जा. जर सोशल मीडियामध्ये तुम्ही वेळच देत असाल तर पैसे पण कमवा. बाहेर तुम्हाला किती मिळतील माहित नाही, इथं मात्र तुम्हाला तुमच्या पुरते मिळणार आहेत. तुम्ही जेवढं कष्ट कराल, तुमचं जेवढं लोक ऐकतील तेवढा फायदा तुमचा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत की नाही हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे. आणि सोशल मीडियावर सध्या जे चालतं, जे पिकतं, तेच आता राज्याच्या गावकुसातल्या आणि देशाच्या बाजारपेठेमध्ये विकलं जातं, असा एक माझा समज आहे. कारण ही सोशल मीडिया यंत्रणा इतकी भक्कम आणि इतकी ताकदवर झाली की ही सगळ्यांनी स्वीकारली. परदेशातला माणूस काय करतो इथं करू शकतो, मी काय करू शकतो तुम्हाला तुमच्या घरात गावात कुठेही करू शकतं. सगळं ऑनलाईन जाणे, काही दिवसांनी काही वर्षांनी आयुष्य सुद्धा ऑनलाईन होईल असं मला म्हणावं लागेल. म्हणून हा विषय घेतला. सोशल मीडियावर तुमचं लक्ष राहू द्या, लक्ष ठेवा. चांगलं घेत असताना वाईट पहिलं नष्ट करून टाका आणि चांगलं इतकं व्हायरल करा की वाईटाकडे लोक गेले नाही पाहिजेत. एवढाच माझ्या आतापर्यंतच्या चर्चेचा मतितार्थ होता. धन्यवाद. जागे व्हा आणि चांगलं काहीतरी करत राहा. जय शिवराय. धन्यवाद.